वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 9 मध्ये आलेलो आहोत. तर एक्सरे क्रिस्टोग्राफी आपल्याला आज पाहायचं आहे की एक्सरे क्रिस्टोग्राफी काय आहे. तर बघा या ठिकाणी X-ray crystallography, also known as X-ray diffraction. X-ray diffraction developed by Berga 1903. It is used to analysis, याचा वापर आम्ही analysis, structure and orientation of molecule, their atomic organization. की एखादा जो ॲटम आहे त्याचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी आम्ही एक्सरे क्रिस्टोग्राफीचा आपण यूज करतो आहे. 3D पोझिशन ॲटम मॉलिक्यूल ऑफ DNA, RNA, प्रोटीन टू नो द स्ट्रक्चर ऑफ HB, हिमोग्लोबिन अँड इन्सुलिन. एक्सरे क्रिस्टोग्राफीच्या मदतीने आपण DNA, RNA, प्रोटीन, हिमोग्लोबिन, इन्सुलिन यांचं स्ट्रक्चर आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर बघा की तुम्हाला इथे एक ॲनिमेशन दिसते का बघा. काय चालेल, एक्सरे क्रिस्टोग्राफी इज अ सायन्स ऑफ डिटरमाइनिंग अरेंजमेंट ऑफ ॲटम विदिन द क्रिस्टल बाय यूजिंग एक्सरे सेकंड इन फ्रॉम इलेक्ट्रॉन. की आपण काय करतोय ह्या मेथडमध्ये की आपण ॲनिमेशनमध्ये बघा की जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलला वेगवेगळ्या ॲटमना आपण लाईट त्या ठिकाणी रिलीज करतो आहे आणि त्यानंतर त्याचं 3D इमेज तयार करतो आहे. वेगवेगळ्या अँगलनं 1, 2, 3 तीन वेगवेगळ्या अँगलनं लाईट मारून त्या मॉलिक्यूलचं आपण शेड किंवा छायाचित्र आम्ही प्राप्त करतो आहे. बघा पायाचं अजून बघा. तर काय दिसायला बघा आमच्याकडं की ह्या ठिकाणी एक्सरे क्रिस्टोग्राफी काय करतो आहे आपण, हे जो क्रिस्टल आहे हे DNA मॉलिक्यूल आहे, ह्याच्यावर काय केलं आम्ही लाईट रिलीज केली. आणि त्यानंतर ही जी लाईट आहे डिफ्रॅक्शन विखुरली आहे वेगवेगळ्या अँगलनं आणि ह्याच्यावर जे इमेज तयार व्हायला त्याचा वापर आपण काय केलं, वापर करून आम्ही एक इमेज तयार करालोय. काय करतोय आपण, इमेज तयार करतोय. काय दिले बघा, तर विथ द हेल्प ऑफ एक्सरे क्रिस्टोग्राफी काय दिले, डॉर्थी हॉकिंग सॉल्व द स्ट्रक्चर ऑफ कोलेस्ट्रॉल 1937, vitamin B12 1945 and penicillin 1954, for which काय केलं बघा, एक्सरे क्रिस्टोग्राफीच्या मदतीने डॉर्थी हॉकिंग यांनी कोलेस्ट्रॉल, विटॅमिन B12, पेनिसिलिन यांचं स्ट्रक्चर त्यांनी पहिल्यांदा पाहिलं. त्यासाठी त्यांना काय दिलं बघा, नोबेल प्राइज इन केमिस्ट्रीमध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळाला 1964 मध्ये. बाय युजिंग टेक्निक काय सांगितलं बघा की बाय युजिंग टेक्निक विल्किन 1953 फाउंड आउट डिटेल ऑफ DNA मॉलिक्यूल. एक्सरे क्रिस्टोग्राफीच्या मदतीने एक सायंटिस्ट आहे विल्किन यांनी 1953 मध्ये DNA मॉलिक्यूल कसा आहे हे समजून घेतलं. फॉर विच त्यासाठी ही विल अवॉर्ड नोबेल प्राइज वॉटसन अँड क्रिक 1962. DNAचं प्रथम मॉलिक्यूल कोण पाहिलं की विल्किन, आणि यासाठी एक्सरे क्रिस्टोग्राफीची मदत केली. हा DNA मॉलिक्यूल कसा आहे समजून घेतलं आणि त्यासाठी त्यांना त्यानंतर 1962 मध्ये नोबेल प्राइज मिळालं वॉटसन आणि क्रिक बरोबर. तुम्हाला माहीत असेल की 1953 मध्ये
डी एन एचं हेलिकल स्ट्रक्चर आलं, डी एन ए डबल हेलिकल स्ट्रक्चर आलं, जे कोण दिलं? वॉटसन आणि क्रिक. परंतु ह्या डबल हेलिकलसाठी विल्किन यांनी डी एन एचं स्ट्रक्चर कसं आहे हे पूर्वीच सांगितलं होतं. याच्या मदतीमुळं वॉटसन आणि क्रिक यांनी डी एन एचं डबल हेलिकल स्ट्रक्चर त्यांनी सांगितलं कसं आहे. नेक्स्ट घेऊ आपण. काय चालू आहे बघा, द फर्स्ट काय सांगितलं बघा, द फर्स्ट, एक मिनटं, द फर्स्ट सॉल्व प्रोटीन क्रिस्टल स्ट्रक्चर वॉज स्पर्म व्हेल. काय केलं की पहिल्यांदा प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्पर्म व्हेलचं जे स्पर्म आहे ह्यामध्ये पाहिलं. मायोग्लोबिन ॲज अ डिटरमाइंड बाय द मॅक्स ड्युट्रेज अँड सर जॉन केनड्रो 1958 फॉर विच ही अवॉर्ड नोबेल प्राइज इन केमिस्ट्री इन काय सांगितलं बघा 1962. म्हणजे पहिल्यांदा प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे ते आम्ही यातनं पाहिलो. ही क्रिस्टलोग्राफीच्या मदतीने डी एन ए मॉलिक्यूल कसं आहे, आर एन ए मॉलिक्यूल कसं आहे, इन्सुलिन कसं आहे, प्रोटीन कसं स्ट्रक्चर आहे, ही सर्व माहिती आम्हाला यातून डी एन ए क्रिस्टोग्राफीमधून एक्सरे क्रिस्टोग्राफीमधून आम्हाला मिळालं. काय दिलं बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲटो रेडिओग्राफी. एक दिलं बघा की ॲटो रेडिओग्राफी ऑल्सो कॉल्ड ट्रेस म्हणजे अति कमी ट्रेस काय आहे, ऑल्सो कॉल्ड ट्रेसर म्हणूया, याला काय आहे ट्रेसर टेक्निक. रेडिओ आयसोटॉप यूज्ड विच इमिटेड म्हणजे बाहेर सोडणे, रेडिएशन फॉर स्टडी फंक्शन ऑफ सेल अँड ट्रेस मेटाबॉलिक पाथवे. की आपल्या सेलमध्ये जे काही मेटाबॉलिक पाथवे आहे यांचा मार्ग समजण्यासाठी आम्ही ट्रेसरचा वापर करतोय. काय वापरलं? ॲटो रेडिओग्राफीचा यूज केला. ह्याचा वापर आम्ही कुठे केला बघा की कॅल्विन मॅल्विन यांनी काय सांगितलं होतं बघा, CO2चं जे फिक्सेशन होतं आहे क्रेब सायकलमध्ये हे समजून घेण्यासाठी त्यांनी काय केलं, कार्बनचा C14 हा हेवी आयसोटॉप यूज केला. C14 युज्ड कॅल्विन टू ट्रेस पाथ फॉर कार्बन इन फोटोसिंथेसिस. हा MCQ आहे, प्लांट फिजिओलॉजीमधून येणार. कुठे येणार आहे? प्लांट फिजिओलॉजी. त्यानंतर अनेक क्वेश्चन आहे बघा. दुसरा क्वेश्चन इथे दिला आहे की N15 नायट्रोजनचा N15 आयसोटोप युज्ड मेसेल्सनस्टॉल या सायंटिस्टनं टू अंडरस्टँड मेकॅनिझम ऑफ DNA रेप्लिकेशन. की आम्हाला माहिती आहे की हा क्वेश्चन आला 12मधला मॉलिक्युलर बेसिस. की आपल्याला माहिती आहे वॉटसन आणि क्रिकने सांगितलं होतं की DNA जे रेप्लिकेशन होते ते सेमी कन्झर्वेटिव्ह मोडने होते. काय करते DNA रेप्लिकेशन हे सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडनं होते. हे प्रूफ करण्याचं काम कोण केलं? प्रूफ करण्याचं काम केलं मेसेल्सनस्टॉल. आणि मेसेल्सनस्टॉलनं यासाठी नायट्रोजनचा काय केला बघ त्यांनी N15चा हेवी आयसोटोप यूज केला. त्याने काय केलं N15 आयसोटॉप वापरला. आणि यासाठी ई कोली बॅक्टेरिया वापरला. आता म्हणणार किती प्रश्न आले बघा. तर 12मध्ये तुम्हाला एक प्रश्न येणार आहे, DNAचं रेप्लिकेशन सेमी कन्झर्वेटिव्ह मोड होत आहे हे कोण सांगितलं? वॉटसन आणि क्रिक. आणि हे प्रूव्ह करण्याचं काम कोण केलं? मेसेल्सनस्टॉल. यासाठी
नायट्रोजनचा हेवी आयसोटॉप N15 वापरला आणि या ठिकाणी जी बॅक्टेरिया वापरली त्याचं नाव होतं ई कोली बॅक्टेरिया. याचा संदर्भ तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी येईल, 12मध्ये तुम्हाला परत पाहता येईल. ठीक आहे. तर काय आलं बघा की ॲटो रेडिओग्राफी म्हणजे काय आहे. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे सेम. काय दिसते बघा की रुबेन हॅसिड आणि कामेन या 3 सायंटिस्ट आहेत. युज्ड ऑक्सिजनचा 18 आयसोटॉप वापरला. शो दॅट कशासाठी, फोटोसिंथेसिस ऑक्सिजन इव्हॉल्व फ्रॉम वॉटर. फोटोसिंथेसिसमध्ये जो ऑक्सिजन इव्हॉल्व होतोय, बाहेर पडतोय ॲटमॉस्फिअरमध्ये, हा H2 मधला आहे. कुठला आहे, H2 नॉट अ CO2. यासाठी त्यांनी ऑक्सिजनचा 18 आयसोटोप वापरला. कुठला, हेवी आयसोटोप कुठला वापरला, 18. लक्षात, H2O मधून आयसो, नॉट अ CO2. त्यानंतर अनेक क्वेश्चन येत आहे. हाच क्वेश्चन आहे. टेलर युज्ड हायड्रोजनचा या ठिकाणी स्टडी फॉर क्रोमोझोमल रेप्लिकेशन. काय झालं बघा की DNAचं रेप्लिकेशन सेमी कन्झर्वेटिव्ह मोडनं होतं हे समजलं. कोण, वॉटसन आणि क्रिक. मेसल्सॉल यांनी प्रूव्ह केलं की त्यासाठी तिने ई कोली वापरली. ई कोली काय होती, प्रोकॅरियोटिक. पण युकॅरियोटिकमध्ये सेमी कन्झर्वेटिव्ह मोडनं रेप्लिकेशन होतं आहे हे ह्यासाठी काय केलं, टेलरनं काम केलं. त्यांनी व्हॅसिका फिबिका या प्लांटवर तिने काय केलं, व्हॅसिक फिबा या प्लांटवरती स्टडी केलं. आणि प्लांट असल्या म्हणजे काय नाही, हे युकॅरियोटिक सेल म्हटलं. जर हे 12मध्ये जेव्हा जाचेला तेव्हा हे 3 प्रश्न तुम्हाला परत पाहायला मिळतील. आणि लास्ट पॉईंट आहे की जॉर्ज मुलर काउंटर द डिव्हाइस फॉर मेजरिंग रेडिओ आयसोटॉप काउंट करण्यासाठी त्याने डिव्हाइस तयार केलं. तर काय दिसायलं बघा. आता आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं पुढं जायचं आहे की सेल. तर काय झाले की आम्हाला थोडंसं आपण आता काय करूया, आपण सेल मेम्ब्रेनकडे जाऊया. स्टडी सेल मेम्ब्रेन. आपल्याला माहिती आहे की प्रोकॅरियोटिकमध्ये काय म्हणतो आपण की जी प्रोकॅरियोटिक आहे, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलमध्ये कॉमन जी दिसणारी जी आहे सेल आहे ती कुठल्या आहे बघा. कॉमनली आम्हाला काय दिसणार आहे, सेल मेम्ब्रेन. काय दिसत्या, सेल मेम्ब्रेन. आणि या सेल मेम्ब्रेनची आम्हाला स्टडी करायची आहे. तर काय केलं आपण की RBC रेड ब्लड कार्पोस्कल, RBC जी आहे या RBCची जी मेम्ब्रेन आहे आर युज्ड फ्रीज फ्रॅक्चर. आम्ही काय केलं, RBCची मेम्ब्रेन वापरली. त्यासाठी टेक्निक वापरलं फ्रीज फ्रॅक्चर. म्हणजे काय ना, फ्रीजिंग, इचिंग अँड टेक्निक आर युज्ड. तर काय केलं बघा की सेल मेम्ब्रेनमध्ये काय करायचे, सेल मेम्ब्रेनची स्टडी करण्यासाठी आम्ही RBCची मेम्ब्रेन वापरली. तुम्ही म्हणणार RBCच का वापरलं, WBC काय नाही वापरली मेम्ब्रेन. कारण RBC आता आम्ही काय सांगू शकत नाही, कारण का की RBCमध्ये काही न्यूक्लियस नाही आहे, आत हिमोग्लोबिन आहे आणि त्यामुळं की ती खुली एक पिशवी थैली समान आहे. आणि त्या मेम्ब्रेनचा काय केलं आपण सेल मेम्ब्रेनच्या स्टडीसाठी वापरला. तर काय केलं की आम्हाला या ठिकाणी फ्रीज फ्रॅक्चर टेक्निक म्हणजे काय हे समजना. एक तुम्हाला मी पॉईंट सांगतो, जरा लक्ष द्या, थोडंसं वेगळं आहे की तुमच्याकडं एक व्हेसल आहे, हे भांडं आहे हां, आणि ह्यामध्ये काय आहे, वॉटर भरलं आहे. काय भरलं आहे, संपूर्ण असं वॉटर भरलं आहे. काय केलं आम्ही,
की वॉटर भरले, वॉटर संपूर्ण या ठिकाणी वॉटर आहे. काय करू आपण, एक मिनटं, की एक व्हेसल घेऊया. घेतला आम्ही व्हेसल, यामध्ये काय करणार आम्ही, पाणी भरलं, वॉटर भरलं, हे सगळं वॉटर भरलेलं आहे. हां, असं दिसायला तुम्हाला वॉटर फुल्ल भरलेलं आहे. आता क्वेश्चन काय आहे की तुम्हाला मी विचारलं की ह्या व्हेसलमध्ये जे भांडे आहे, जे पाणी आहे, हे जे 2 तुकडं करा, कात्री घ्या आणि ह्याचं काय करा, 2 भाग करून मला द्या, असं तोडून. एक तुम्हाला घ्या आणि एक मला द्या. शक्य आहे का, नाही. परंतु तुम्ही काय करू शकताय, हे जे व्हेसल आहे फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर काय होईल बघा, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं की काय होईल, ही आईस बनणार. हा काय बनणार, आईस. काय बनला, आईस. आणि आईसचं तुम्ही कटिंग करून 2 भाग करू शकताय, एक भाग तुम्हाला, एक भाग मला. तसंच RBC काय केले बघा, की ती फ्रीज केली, फ्रीज एकदम कूलिंग केली आणि फ्रॅक्चर म्हणजे कट केली. या टेक्निकनं आपण काय करू शकतो, RBCच्या सेल मेम्ब्रेन, RBCची सेल मेम्ब्रेनची स्टडी करू शकतोय. तर काय केलं बघा, फ्रीज फ्रॅक्चर काय दिले बघा, तर काय दिले बघा, द फ्रीज फ्रॅक्चर स्टार्ट काय करणार, रॅपिड फ्रीजिंग सेल. त्या सेलला काय, मेम्ब्रेनला काय, सेलला रॅपिड फ्रीजिंग केलं. दॅन द फ्रीझॉन सेल, जी सेल फ्रीज केल्या, क्लीव अलॉंग अ फ्रॅक्चर प्लॅन, एका प्लॅनने त्याला कट केलं. धिस फ्रॅक्चर प्लॅन बिटवीन काय होणार, ह्या धिस फ्रॅक्चर प्लॅन बिटवीन लिपिड बायलेअर. असं फ्रॅक्चर करा की लिपिडची बायलेअर आम्हाला दिसायला पाहिजे, वेगवेगळी दिसायला पाहिजे. बघूया आपण कशी आहे. The two fracture section then coated heavy metal and replica is made surface. आपण काय करणार बघा, की सेल मेम्ब्रेनचे 2 भाग केल्यानंतर जे हेवी मेटल आहे यांना आम्ही काय करायचं, स्टेन करणार. स्टेन म्हणजे कलर. आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हे दिले बघा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून त्याचा आम्ही व्ह्यू पाहणार. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीनं त्याचा व्ह्यू पाहणार. बघा दिसतंय का बघा. तर तुमच्याकडे ही जे इमेज बघा, काय दिसायला बघा, की आमच्याकडे काय आहे, ही बघा लिपिडची लेअर आहे, ही अप्पर लेअर आहे. तो मी सुरुवातीला सांगितलं लिपिडची लेअर अशी होती, अशी. हां, ही सिंगल आहे, आम्हाला बाय पाहिजे म्हणून काय करणार, उलटी ही अशी काढली आहे. तर इथे काय केले, आता आम्ही काय केलं, इथून त्याला कट केलं. एक प्लॅनमधनं आम्ही काय करतोय, त्याला कट करतोय. समजा इथनं आम्ही असं कट केलं, तर हे बघा, ही अशी दिसायला. याचा अर्थ वर जे काय तुम्हाला दिसायला असं आहे, बरोबर आहे काय, आणि खाली उलटं दिसणार तुम्हाला, इकडे हेड असणार, टेल. आता तुम्ही म्हणणार ही अशी काय अरेंजमेंट आहे, त्याच्यानंतर विचार करूया. तर आम्ही काय केलं, लिपिडची एक लेअर दिसायला अप्पर आणि लोअर. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही प्रोटीन पण दिसायलेत बघा. जर तुम्ही इथं बघितलं असेल, इथं प्रोटीन आहे बघा, हे दिसायला काय, प्रोटीन आहेत, प्रोटीन. हां, प्रोटीन दिसायला तुम्हाला. लिपिडची बाय लेअर आहे आणि त्यामध्ये काय दिसायले, प्रोटीन. काय दिसायले, प्रोटीन. तर बघा, तर खालची जी इमेज आहे ती इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे. काय केलं बघा, आपण कट केलं एक प्लॅनमध्ये. असं कट केलं की लिपिडची लेअर अप्पर आणि लोअर तुम्हाला दिसायला आहे आणि मध्ये काही प्रोटीन आहेत बघा, उभार. आता काय करायचं बघा, की पॉईंट घेतला आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेनला म्हणतो आम्ही सेल मेम्ब्रेन. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ outermost
लिव्हिंग बाउंड्री ऑफ सेल हा क्वेश्चन आहे एक. जी लिव्हिंग सेल आहे त्या प्रत्येक लिव्हिंग सेलमध्ये जी काही आउटर मोस्ट आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. आउटर मोस्ट लेअर ऑफ प्रोटोप्लाझम. कारण का समजा एक सेल काढला तुम्ही, समजा या ठिकाणी हा सेल आहे, ही सेल मेम्ब्रेन आहे आणि ह्याच्या आत तुम्हाला काय दिसाले, सायटोप्लाझम आहे. हे सगळा सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझम. म्हणजे याचा अर्थ काय होणार बघा, आउटर मोस्ट काय दिलं बघा की जी काही आउटर मोस्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे, प्रोटोप्लाझमच्या बाहेर आहे. ही प्रोटोप्लाझमच्या बाहेर दिसत आहे ना. त्यानंतर क्वेश्चन येतोय बघा, टर्म प्लाझ्मा मेंबर फेपर, टर्म सेल मेम्ब्रेन नोगेल अँड कार्मेर, टर्म प्लाझ्मा लेमिला जे क्यू पोएल. आणि त्यानंतर आहे अनेक भाग आहे टर्म युनिट मेम्ब्रेन रॉबर्टसन. काही वेळा एखाद्या वेळी आलं तर तुम्हाला ॲन्सर करता येईल. मला सांगा ही सेल सांगा आणि कोणती सेल आहे सांगा, कमेंटमध्ये सांगा. म्हणजे काही लोक नुसतं 2 मिनटं बघतात का संपूर्ण बघतात हे कळेल आम्हाला. बरोबर आहे की नाही. तर काय होईल की रेग्युलर क्लासमध्ये तुम्हाला ब्लर येते असं म्हणताय तुम्ही. तर सांगा हे कमेंटमध्ये सांगा, प्लांट सेल आहे का ॲनिमल सेल आहे. ओके. तर काय दिसेल, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय बघतो आपण, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आम्ही बघतोय. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय बघी दिसाले का बघा, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आतमध्ये 2चे 3 तुम्हाला व्हाईट काय तर दिसाले बघा, हे व्हाईट दिसाले, व्हाईट. बरोबर आहे. प्लाझ्मा त्यानंतर काय झाले बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ ट्राय लेअर आहे, 3 लेअर आहेत. 3 लेअर म्हणू आपण, 3 लेअर. प्रोटीन आहे, लिपिड आहे, प्रोटीन. समजा पहिली थर आहे प्रोटीनचा, हे लिहिलं मी प्रोटीन. त्यानंतर आम्ही काय केलं, ह्याच्यावर लिपिड सोडलं, ह्याच्यावर आहे लिपिड. परत आम्ही काय करणार, यामध्ये प्रोटीन सोडणार, परत प्रोटीन. बरोबर आहे. असं नाही समजणार पण आपण विचार करू शकतोय आपण. बरोबर आहे. समजा इथे काय गेलो आपण, प्रयत्न करूया अनेकदा. हा, ही पहिली लेअर आहे, ही प्रोटीन, ही आहे प्रोटीनची लेअर. ओके. त्यानंतर याच्यावर एक पण असते, ही पण प्रोटीनची लेअर आत्ताच काढतो. आणि या दोघांच्या मध्ये तुम्हाला काय दिसणार, लिपिड दिसाले काय. आता दिसते का बा, ट्राय लेअर स्ट्रक्चर, प्रोटीन लिपिड प्रोटीन. प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली और डिफरन्शिएटली परमिएबल. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, थोडक्याच लोकांना आत घेणार. जसं आपल्या घराचा दरवाजा आहे, आपल्या घराचा जो दरवाजा आहे तो काय करतोय बघा की आपलं गेस्ट असेल, मामा मामी असेल तर त्यांना काय आत घेणार. पण बाहेरची व्यक्ती आहे, पेपरवाला आहे, दूधवाला आहे, त्यांना काय करणार, आत घेणार नाही. यालाच म्हणते सिलेक्टिव्ह परमिएबल. काही लोकांना आत घेतलं जाते, काही लोकांना घेतलं जात नाही. अशा प्रकारे प्लाझ्मा मेम्ब्रेन काम करत्या. कारण बघा, परमिएबल म्हणजे परवानगी, वॉटर अँड सम इलेक्ट्रिक सॉलिड. इट इज अन ऑस्मोटिक बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा. इट इज अन ऑस्मोटिक बॅरियर आहे, अप टू लिमिटेड, एक ठराविक प्रमाणे ऑस्मोटिक बॅरियर प्रमाणे काम करत्या. थिन क्वासी फ्लुइड पेलेबल फिल्म लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन एव्हरी सेल. एव्हरी म्हणजे प्रोकॅरियोटिक असू दे, युकॅरियोटिक असू दे. आता क्वासिफाईड म्हणजे काय आहे, हे लिक्विड नाही आहे, काय आहे, सेमी जेल प्रमाणे या ठिकाणी मेम्ब्रेन आहे. नेक्स्ट घेऊया आपण. दिले ते की व्हाय, आपण म्हणतो या ठिकाणी व्हाय मेम्ब्रेन इसेन्शियल. एक प्रश्न आला की मेम्ब्रेनचे एवढं इसेन्शियल काय आहे. तर बघा या ठिकाणी काय केलं ते की समजा एक गोष्ट सांगतो तुम्हाला.
की रो बंगले आहेत आपल्या आसपास, काय रो बंगले आहेत, रो बंगलं. कुठलं बंगले आहेत? रो बंगले आहेत. हे समजा एक कॉलनी आहे आणि रो बंगले आहेत, रो. एक 10, 12, 20 बंगले आहेत असं समजा. हां, आसपास काय 10, 12 बंगले आहेत. आणि काय झालं, अचानक या सर्व बंगल्यांची भिंती गायब झाल्या, छत गायब झालं. भिंती बाजूच्या चारी गायब झाल्या, छत गायब झालं, खुलं मैदानसारखं वाटायला लागलं. तर काय होईल की शेजारचं बंटी दुसऱ्यांच्या घरात, दुसऱ्यांची बंटी आमच्या घरात, आपल्या घरातलं काही वस्तू काय दिसणार, बाहेरच्याला दिसणार, बाहेरच्या घरातल्या वस्तू आम्हाला दिसणार. भिंती नसल्यामुळं आपल्या घरातलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते वेगळं आहे, दुसऱ्यांचं वेगळं आहे, पण एकमेकाला काय होणार, प्रायव्हसी नाही आहे. समजाले का? बघा, म्हणजे सेल मेम्ब्रेन जी आहे ती किती महत्त्वाची आहे. तुम्ही काय म्हणणार सर? कारण काय झाले की सेल मेम्ब्रेन काय करते की बाजूला हे सेल असेल, हे सेल असेल, या सेलच्या बाजूला काय असते, टिश्यू फ्लुइड आहे. काय असते सेलच्या बाजूमध्ये, काय असते, हे टिश्यू फ्लुइड आहे. हे बघा, हे दोन्हीच्या मध्ये. आणि आत काय आहे, सायटोप्लाझम आहे. आणि त्यामुळे ह्या एन्व्हायरमेंटमध्ये काय केलं आहे बघा, सेपरेट सेल प्रोटोप्लास्ट फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. हा जो टिश्यू फ्लुइड आहे, या टिश्यू फ्लुइड आणि सायटोप्लाझम यांचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे. आणि यांना वेगळं ठेवण्याचं काम कोण करायला, सेल मेम्ब्रेन करायला. कोण करते, सेल मेम्ब्रेन. मेंटेन ऑर्डर लाईन इनसाइड प्रोटोप्लास्ट कंपेअर्ड टू डिसऑर्डर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. समजा बघा की एक बारीक छोटासा फंड आहे की मी बऱ्याच वेळा मी सांगायचा प्रयत्न करतोय, काय समजते का बघूया आपण याला. आता माझ्याकडं एवढी जागा पण नाही आहे. तर काय असते की सेलच्या बाजूला तुम्ही जर सेल बघितला असेल तर काय होते, सेलच्या बाजूला समजा 1, 2, 3, 4 काढलं, हे सेल आहेत सगळं. हे काय करल्यात, सेल आहे. आणि या सेलच्या आत सायटोप्लाझम आहे, हे बरोबर आहे. परंतु बाहेर जो गॅप दिसाला तुम्हाला, ह्याच्या गॅपमध्ये 2 सेलच्या इथं दिसाले काय, कलर करायला बघा मी, पिंक. कुठला कलर आहे सर, ग्रीन आहे, ग्रीन. हे काय आहे, इथं पण फ्लुइड आहे, ह्याला म्हणतोय आपण टिश्यू फ्लुइड. काय म्हणतोय, टिश्यू फ्लुइड. टिश्यू फ्लुइडचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे आणि सायटोप्लाझमचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे. आणि ह्यांना वेगवेगळं ठेवणं गरजेचं आहे. काही जे कंटेंट टिश्यूमधून समजा या ठिकाणी हायड्रोजन आहे, पोटॅशियम आहे, बरोबर, नायट्रोजन आहे, हे कंटेंट किती आत यायला पाहिजे, जास्त यायला पाहिजे, ह्याचं या ठिकाणी मेंटेन केलं जातं आहे. म्हणजे एक दरवाजा समान काम करते आहे. हे काय करते आहे, एक दरवाजा समान काम करते आहे. मेंटेन डिस्टिंक्ट केमिकल, बघा ते सांगितलं. सेपरेट फ्रॉम डिफरंट एन्झायमॅटिक, कारण सायटोप्लाझममध्ये जे काही प्रोसेस आहेत, सायटोप्लाझमचं केमिकल वेगळं आहे, टिश्यूमधलं वेगळं आहे, आणि यांना वेगळं ठेवण्याचं काम करते. मेम्ब्रेन इज नॉट स्टॅटिक. जी घराची जी भिंत आहे ती स्टॅटिक आहे, स्थिर आहे, पण मेम्ब्रेन स्थिर नाही आहे. दे बी कंटिन्यू, काय म्हटले बघा, दे कंटिन्यू रिन्यू, नवी होत्या, एक्सटेन्शन ग्रो करत्या, रिमूव्ह झडत्या, मूव अँड फोल्ड. काय त्या की मेम्ब्रेन काय आहे की स्थिर नाही आहे, ती स्वतः रिपेअर होत्या, रिन्यू होत्या, फोल्ड होत्या. देअर इज क्विक रिपेअर इन इंजुरी. इंजुरी आले असेल, वॉन्ड जखम असेल तर लगेच काय होणार, ती रिपेअर करून घेत्या. थिकनेस, बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे थिकनेस आहे 75 एंगस्ट्रॉम और 7.5 नॅनोमीटर ही थिकनेसमध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर नॉट विजेबल ऑप्टिकल मायक्रोस्कोप, की ऑप्टिकल मायक्रोस्कोपमधून सेल मेम्ब्रेन पाहू शकत नाही, यासाठी आम्हाला
इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पाहिजे EM. अंडर EM दिस ॲपियर ट्राय 3 लेअर दिसाल्या, ट्रायमिलर दिसाल्या. आउटर इलेक्ट्रॉन डेन्सी, मिडल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड आणि इनर इलेक्ट्रॉन डेन्सी 3 लेअर दिसणार. याचा अर्थ तुम्हाला EMचा अर्थ काय आलं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून तुम्हाला मेम्ब्रेन पाहायला मिळणार. तर दिसायला बघा ही जी मेम्ब्रेन जी आहे या दोघांची ही काय दिसायला बघा, ही मेम्ब्रेन आहे. ही 2 लेअर दिसाल्यात. ही पहिली काय, समजा ही घेतली, समजा काय घेतली, ही एक आहे. त्यानंतर इथे एक लेअर आहे आणि या दोघांच्या मध्ये व्हाईट असा भाग आहे बघा. या दोघांच्या मध्ये जो व्हाईट भाग आहे त्याला कलर करतो भाई. 3 लेअर्स आले, 1 2 3. आता एवढं बोलल्यानंतर एन्झायटी काय सांगते का बघूया आपण. एन्झायटी काय म्हणते तर बघा की एन्झायटी सांगायला सेल मेम्ब्रेन जी यूकॅरियोटिक प्रोकॅरियोटिकमध्ये आहे. डिटेल स्ट्रक्चर ऑफ द सेल मेम्ब्रेन वॉज स्टडी ओनली आफ्टर एव्हलेंट ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची स्टडी लागल्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याचा शोध लागल्यानंतर आम्हाला सेल मेम्ब्रेनचं डिटेल मिळालं. म्हणजे 1950 नंतर 1950 नंतर आम्हाला सेल मेम्ब्रेनचं डिटेल मिळालं. मग तुम्ही म्हणणार 1950च्या पूर्वी 1950च्या पूर्वी काय केलं, आम्ही RBCच्या मेम्ब्रेनमध्ये बायोकेमिकल लेवलवर त्याचा आम्ही अभ्यास केला होता. मग आता प्रश्न विचारणार की सेल मेम्ब्रेनचं डिटेल तुम्हाला कधी मिळालं, कधी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं डिस्कवर झाल्यानंतर, कधी 1950मध्ये. बघा हिने ते सांगले ना, मीनविल्स केमिकल स्टडी ऑफ द सेल मेम्ब्रेन स्पेशली ह्युमन RBC सेल एनेबल सायंटिस्ट टू डिस्यूज पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर ही आहे NCERTची इमेज, ती आम्हाला यायला पाहिजे. काय केलं ते बघा की तुम्हाला काय काय दिसते बघा, की इथं आम्हाला दिसाले, समजा जरा मी चेंज करतो. हे शुगर आहे, प्रोटीन आहे, इंटेग्रल प्रोटीन, बरोबर आहे. त्यानंतर कोलेस्ट्रॉल. आणि इथं समजा तुम्हाला असं केलं की तुम्हाला पॉईंट विचारलं, ए काय आहे सांगा, ए बॉक्स. त्यानंतर बी बॉक्स काय आहे आणि हा भाग आहे सी. असं तुम्हाला काय करते लेबलिंगमध्ये विचारते, ABC. चेक करूया, समजलं आम्हाला. शुगर, कोलेस्ट्रॉल, इंटेग्रल प्रोटीन. This study show that cell membrane is mainly composed of lipid and protein. आम्हाला समजलं की सेल मेम्ब्रेन ही लिपिड आणि प्रोटीनपासून बनलेली आहे. मेजर जो आहे अरेंज बाय लेअर, माहिती आहे बाय लेअर आहे. बाय लेअर मगाशी पण दाखवलं होतं, कशी आहे ती बाय लेअर आहे. काय दिसायला बघा तुम्हाला, बाय लेअर आहे. असं करूया आपण, अशी आहे ती अशी लेअर. आणि उलटं घ्यायचं, हेड टेल, टेल आत ठेवायची आहे, हेड बाहेर करायचं. ही बाय लेअर म्हणायचं. ओके, लिपिडची लेअर आहे बाय लेअर. द लिपिड अरेंज विथ मेम्ब्रेन पोलर हेड शब्द वापरला आहे. आउटर साइड हे जो आहे ह्याला हेड म्हटलं जाते. हा काही आहे हेड. त्यानंतर हा काही आहे हायड्रोफोबिक टेल. हा जो भाग आहे टेल, लक्षात ठेवा टेल. काय दिलंय, टेल जी आहे ती कशी आहे बघा,
टेल जी आहे ती हायड्रोफोबिक, कशी आहे? हायड्रोफोबिक. फोबिक म्हणजे फोबिया, भीती वाटणे, काय आहे? हायड्रोफोबिक. आणि हेड कसं आहे? हायड्रोफिलिक. बघा, तर काय दिले बघा, हे जरा पॉईंट समजून घ्या. तर हायड्रोफिलिक, दिस इन्श्युअर दॅट नॉन पोलर टेल सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन प्रोटेक्ट फ्रॉम ॲक्वस एन्व्हायरमेंट. इन ॲडिशन फॉस्फोलिपिड मेम्ब्रेन आल्सो कंटेन कोलेस्ट्रॉल. तर बघा की तुम्ही मला लिपिडची जी बाय लेअर आहे अशी का होती? कारण काय होतं, एक कट करूया आपण, परत एकदा बघा. समजा मी अशी लेअर काढली, उलटी काढली आपण, इकडे बघ. कारण का तुम्ही जर विचार केला असेल तर सेलच्या आत समजा हे काय आहे? सायटोप्लाझम आहे. इथं सगळं सेलच्या आतला भाग म्हणजे सायटोसोल किंवा सायटोप्लाझम म्हणतो. आणि त्यानंतर बाहेर काय आहे बघा, याच्या साईडला टिश्यू फ्लूइड आहे. काय म्हणूया? टिश्यू फ्लूइड. टिश्यू फ्लूइड याचा अर्थ दोन्हीकडे फ्लूइड आहे. आणि ह्याचा हेड जो आहे, हे हेड जे वॉटर बरोबर ॲफिनिटी आहे, पण टेल मात्र काय? हायड्रोफोबिक. म्हणून अशा प्रकारची मांडणी केली आहे त्याची. आले का लक्षात? चला ठीक आहे, समजलं असेल. इन ॲडिशन की सेल मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला काय दिसते? कोलेस्ट्रॉल सुद्धा पाहायला मिळते. सेल मेम्ब्रेनमध्ये कोलेस्ट्रॉल आहे. ओके. द लिपिड कंपोनंट मेम्ब्रेन मेनली कन्सिस्ट ऑफ, सेल मेम्ब्रेनमध्ये जे लिपिड आहे त्याचं नाव आहे फॉस्फोग्लिसराइड. काय आहे? फॉस्फोग्लिसराइड. नेक्स्ट घेऊया आपण, किती कंटेंट राहिले बघूया आपण. 27 आलेला आहे, 13 राहिले स्लाइड. तर दिले लॅटर बायोकेमिकल. नंतर आम्हाला समजलं की लॅटर बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन शोध क्लिअरली सेल मेम्ब्रेन आल्सो प्रोसेस कार्बोहायड्रेट. नंतर आम्हाला समजलं की इन्व्हेस्टिगेशन केलं तर सेल मेम्ब्रेनमध्ये कार्बोहायड्रेट सुद्धा पाहायला मिळते. मला सांगा कार्बोहायड्रेटचा फॉर्म काय आहे? CHO रेशो 1:2:1. आणि हा जो कार्बोहायड्रेट आहे काय आहे? ओलिगोसॅकराइड. लक्षात ठेवा, हे MCQ. आता ओलिगोसॅकराइड म्हणजे काय? समजा एक असेल तर काय म्हणता तुम्ही? मोनो. दोन असेल तर काय शब्द वापरणार? दोन असेल तर डायसॅकराइड. बरोबर आहे. आणि 3 ते 9, समजा 3 पासून 9 असेल त्याला म्हणायचं ऑलिगो. आणि 10च्या पुढे असेल तर पॉली. काय वापरायचं? पॉली शब्द. कुठे लिहून ठेवा पाहिजे असेल तर तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण. तर काय सांगितलं बघा, द रेशो प्रोटीन अँड लिपिड कन्सिडरेबली डिफरंट. जे प्रोटीन आणि लिपिडचा जो रेशो आहे प्रत्येक सेलमध्ये वेगवेगळा असू शकतोय. ह्युमन, आम्हाला काय करायचं? ह्युमनचं तेवढं लक्षात ठेवा. काय सांगितलं आहे? ह्युमन बिंगमध्ये मेम्ब्रेनमध्ये इरोथ्रोसाइट म्हणजे काय सर? RBC. RBC मध्ये बघितल्यानंतर 52% प्रोटीन आहे आणि 40% लिपिड. म्हणजे काय होणार? 52% प्रोटीन आहे, 40% लिपिड आहे. याचा अर्थ 8% काय असणार? कार्बोहायड्रेट, शुगर. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. प्लाझ्मा मेम्ब्रेन आउटर मोस्ट आहे. इलास्टिक, लिव्हिंग, सिलेक्टिव्ह, परमेबल, रिपेअर, लाइपोप्रोटीनस अँड मॉलिक्यूल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काही आहे की प्रोटोप्लाची आउटर लिव्हिंग सेल आहे. इलास्टिक म्हणजे आपला आकार वाढवू शकते, कमी करू शकते.
सिलेक्टिव्ह परमेबल काही लोकांना आत घेते आहे, काही लोकांना घेत नाही आहे. रिपेअर म्हणजे स्वतः काय होते ती रिपेअर होत असत्या. काही सेलमधून व्हेसिकल बाहेर पडते, एक्झो ऑस्मोसिस होते, तेव्हा सेलला काय होते ती डॅमेज होत्या. मग डॅमेज झाल्यानंतर परत ती रिपेअर होत्या. आता काय दिसायले बघा की इथं एक दरवाजा आहे. तर एवढं सांगल्यानंतर आम्हाला समजाले की ही जी सेल जी आहे, सेल जर मी काढले असेल तर ही सेल काय आहे, एक दरवाजा समान आहे. कशी आहे, दरवाजा समान ही सेल आहे. ही काय आहे, तिची सेल मेम्ब्रेन आहे. तर काय होते, ही दरवाजा समान काही मॉलिक्यूल आत येतात, काही मॉलिक्यूल बाहेर जातात. पण या ठिकाणी काय आहे, सिलेक्टिव्ह परमिएबल आहे. सर्वांना आपण आत घेऊन घेणार नाही, अशा प्रकारची ही मेम्ब्रेन आहे. ओके. तर थोडंसं पॉईंट पाहिजे लिहून घ्या तुम्हाला. तर काय दिसाले बघा, केमिकली सेल मेम्ब्रेन कंपोज्ड ऑफ प्रोटीन लिपिड म्हणून म्हणतोय लायपोप्रोटीन. पर्सेंटेज तुम्हाला दिले, व्हेरिफाय करताय 1 to the वॉटर. आपल्याला हे महत्त्वाचं आहे, हा MCQ महत्त्वाचा आहे. RBCमध्ये 52% प्रोटीन, 40% लिपिड, याचा अर्थ 8% कार्बोहायड्रेट. आणि हे कार्बोहायड्रेट आहे ऑलिगो, कुठला आहे, ओलिगोसॅकराइड. लिहून ठेवा. त्यानंतर तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाचं जर समजून घ्या असले तर बघा काय दिसले बघा की मायटोकॉन्ड्रिया, जर मायटोकॉन्ड्रियामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, मायटोकॉन्ड्रियलची आउटर, मायटोकॉन्ड्रियाचे 2 लेअर, ही आउटर आहे, अशा प्रकारचे आहे आउटर, आणि आत तुम्हाला फोल्डिंगचे स्ट्रक्चर आहे वाही अशी आहे. आणि या दोघांचं कंपोजिशन वेगळं आहे की जी आउटर जी आहे हिचं बघा 51% प्रोटीन, 75% लिपिड, 2% कार्बोहायड्रेट आहे. पण जर तुम्ही मायटोकॉन्ड्रियाची इनर मेम्ब्रेन आहे, ह्यामध्ये बघा 76 प्रोटीन आहे, 23 लिपिड आहे, 1% कार्बोहायड्रेट आहे. त्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये तुम्हाला न्यूरॉन सेल दिसतात. कुठलं, न्यूरॉन सेल, नर्वस सेल, हे न्यूरॉन सेल. या न्यूरॉन सेलमध्ये 20% प्रोटीन, 80% लिपिड आम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट घेऊया. काय दिसलं बघा की जरा चष्मा जरा चेक करतो. द पर्सेंटेज काय दिले बघा की पर्सेंटेज कार्बोहायड्रेट रेंज काय दिले बघा, पर्सेंटेज कार्बोहायड्रेट जे दिलेलं आहे, काय सांगितले की रेंज इन 1 to 10% बदलू शकते इन फॉर्म ऑफ ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय की स्टार्च म्हणूया आपण, बरं, कार्बोहायड्रेट म्हणूया प्लस प्रोटीन, कार्बोहायड्रेट प्लस लिपिड. कार्बोहायड्रेट काय ओ पाहिजे ते ओलिगोसॅकराइड, हा MCQ आहे. 3 to 9 मॉलिक्युलचा की सेल मेम्ब्रेनच्या आउटरवर जो कार्बोहायड्रेट आहे तो ऑलिगोसॅकराइड आहे. काय आहे, ऑलिगोसॅकराइड आहे. म्हणजे 3 to 9 मॉलिक्युलपासून. ओके. त्यानंतर गेले बघा दे ऑकर ओनली आउटर. बघा ऑलिगोसॅकराइड काय आहे, ऑकर आउटर सरफेस, हा MCQ मिळाले. मेम्ब्रेनमध्ये जो काही कार्बोहायड्रेट आहे तो आउटरमध्ये आहे, आउटरमध्ये, आणि ऑलिगो आहे. दे इन्व्हॉल्व सेल रिकग्नायझेशन, सेलची ओळख, रिकग्नायझेशन म्हणजे ओळख. त्यानंतर सेल ॲडेशिव्ह एकत्र ठेवणे. These are glycolipid and glycoprotein from cell coat and glycocalyx. हे कुठले आहेत ते बघा की सेल जे काही कार्बोहायड्रेट आहे एक नेम प्लेट समान आहे. समजा ही सेल आहे, हां, या सेलमध्ये हा जो
दिसणारा तुम्हाला कार्बोहायड्रेट आहे. एक नेम प्लेट प्रमाणे आहे. जसं आपलं एक घर आहे, या घराला काय केलं ते नेम प्लेट असते बघा, नाव असते इथं कुठे तर नावाची इथे पाटी लावलेली असते आपण बघा, इथे नेम प्लेट लावतोय. तसं प्रत्येक सेलमध्ये ही नेम प्लेट असते आणि रिकग्नाइज आपली सेल जी आहे आपल्या सेलना ओळखते आणि बाहेरून जर आणलं तर ती काय करते, त्याला रिजेक्ट करते. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल ऑर्गन ट्रान्सपरंट माहिती आहे का तुम्हाला, जे ऑर्गन ट्रान्सफर केले जातात आहे का, बघूया आपल्याकडे हे पॉईंट नाही आहे तर ठीक आहे, 2 मिनिट नंतर बघूया आपण हे पॉईंट. बघा परत एकदा 2-3दा बघा की आता संपत आला आहे. सेल मेम्ब्रेन बायलेअर आहे बघा, या आउटरला दिसायला का कार्बोहायड्रेट जे आहे आउटरला आहे. त्यानंतर आज तुम्हाला जे प्रोटीन दिसाले 2 प्रकारचे प्रोटीन असते, इंट्रान्सिक एक्स्ट्रान्सिक, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. इथे लिपिडची आहे फॉस्फोलिपिड आहे, लिपिडची बायलेअर आहे. ओके, तर इथे एक ॲनिमेशन दिसाले बघा. हे ॲनिमेशन काय सांगते बघा, एक ॲनिमेशन तुमच्याकडे दिसाले बघा. तर ह्या ॲनिमेशनमध्ये जर बघितला की सेल मेम्ब्रेनमध्ये तुम्हाला वॉटरची जी मुवमेंट दिसाल्या, इथं काय दिसाल्या, ही जी वॉटर आहे वॉटर मूव्ह करायला बघा दिसाले तुम्हाला. आणि वॉटरचं मूव्ह करण्यासाठी एक असते ॲक्वापोरिन काय असते, ॲक्वापोरिन नावाचं पोर असतात. आणि पीटर ॲग्रे हे कोण काढलं, पीटर अग्रे यांनी काय केले, डिस्कवर केले. सेल मेम्ब्रेनमध्ये वॉटरची मुवमेंट करण्यासाठी विशेष प्रकारचं पोर आहेत. आता इथं काय आहे, हे प्रोटीन आहे, हे काय आहे इंट्रान्सिक प्रोटीन आहे आणि इथं पोर तयार झाले ज्यामुळं काय झाले की वॉटरची मुवमेंट आत बाहेर होऊ शकते. लक्षात, ओके चला ठीक आहे. बहुतेक संपला असेल आपला लेक्चर, लास्ट असेल. बघा मी मगाशी एक शब्द सांगितलं होतं की ही जी सेल आहे, समजा आपण काय केलं की सेल काढली, ही सेल आहे तर ब्लॅक करूया आपण, ही काय काढली सेल काढली. हां, तर ही त्याची सेल मेम्ब्रेन आहे, काय म्हणूया आपण सेल मेम्ब्रेन. आता ह्याच्याकडं जे कार्बोहायड्रेट आहेत, समजा हे कार्बोहायड्रेट आहे, हे कार्बोहायड्रेट आहे तिथं. हे कार्बोहायड्रेट काय ना फ्लॅग समान जे ध्वज असते की नाही या समान काम करतात, बरोबर आहे. आणि काय करते बघा, सेल रिकग्नायझेशन प्रोटीन ग्लायकोप्रोटीन आहे, हे काय आहे ग्लायकोप्रोटीन ऑफ सेल मेम्ब्रेन प्ले इम्पॉर्टंट रोल इन ऑर्गन ट्रान्सफर. दे सेव्हरल फिंगरप्रिंटिंग सेल दे कॉल्ड मेजर हिस्टोकॅम्पॅबिलिटी. समजा एखादी व्यक्ती आहे त्याला काय केले, तिची किडनी काय केल्या ट्रान्सपरंट केल्या, म्हणजे बाहेरची किडनी आणून त्याला दिल्या. समजा एक व्यक्ती आहे आणि हिचे दोन्ही किडन्या फेल झाल्यात आणि बाहेरून काय केल्या त्याला दुसरी किडनी दिल्या. आता बघा जी किडनी बाहेरून जी आलेली आहे ती ह्याच्या बॉडीतली नाही आहे, मग काय करत्या आपली बॉडी रिकग्नाइज करत्या, कारण किडनीला बनणारी जी सेल आहे त्याचा जो फ्लॅग आहे तो वेगळा असणार, बरोबर आहे. समजा ही किडनी आहे, हां ह्या किडनीला बनवणारा हा सेल आहे, ह्याचा फ्लॅग काहीतरी वेगळा असेल आणि आमचा फ्लॅग वेगळा आहे. आणि त्यामुळे काय करणार की ऑर्गन ट्रान्सफरमध्ये आपली बॉडी रिकग्नाइज करणार हे सेल जे आहे ते आपलं नाही आहे. आणि त्यामुळं ह्युमिनिटी सिस्टीम आपली ह्युमिनिटी सिस्टीम जी आहे ह्या किडनीला डिस्ट्रॉय करणार. आणि म्हणून लक्षात ठेवा की ज्यावेळी की ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले जे पेशंट आहे विक्टिम आहे त्याला जितके दिवस तो लाईव्ह असतोय तर त्याला कॉस्टली मेडिसिन खायला लागतात, कंटिन्यू मेडिसिन त्याला खायला लागतात, कारण ह्युमन सप्रेसिव्ह मेडिसिन असतात, कारण ह्युमिनो सप्रेसिव्ह मेडिसिन असतात. ह्युमिनिटीला काय करतात सप्रेस करणारे मेडिसिन खायला लागतात. तर ठीक आहे की थोडं समजलं असेल आपल्याला.
ओके, तर हे अशा प्रकारचं आहे बघा. एक मिनटं. ठीक आहे, नाही म्हणते. चला ठीक आहे. इथं आपलं या ठिकाणी लेक्चर काय होतं, इथं ऑफ होतंय, संपतोय. आणि रिमेनिंग जो भाग आहे तो आपण पुढचा भाग लेक्चर नंबर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्टला आपण 10मध्ये पाठवूया. ओके, बाय, टेक केअर. तर हिचा कट करतो. ओके ओके, तर इथं जाऊया आपण आणि हे आपण स्टॉप करूया.